पूर्व विधायक एवं राष्ट्रवादी शरद पवार गुट के जिला अध्यक्ष चरणभाऊ वाघमारे ने भंडारा जिला के किसान व्यापारी भंडारा बपेरा मार्ग की खस्ता रास्ते जमीन गीला दुष्काळ जिले में घोषित कर हेक्टरी 50,000 का किसान को मुआवजा दे सरकार। किसान की फसल खराब होने से किसान कर्जे में ज्यादा डूब गया, जिससे सरकार कर्जा माफ कर दे। रबी हंगाम फसल के किसानों को पैसे मिल जाए, कर्ज व अन्य समस्याओं से त्रस्त जनता वर्ग की समस्या छुड़ाने के लिए उनकी मांग रखते हुए तुमसर तहसीलदार के मार्फत मुख्यमंत्री को जनता की समस्या समाधान एवं मांग कर ज्ञापन दिया गया। NBCN न्यूज के लिए हो, आज आपण निवेदन तहसीलदार साहेबांना दिला। बरेचसे समस्या जनतेची आपण सोडण्याचा प्रयत्न केला। काय समस्या होत्या, काय मागणी केलेली आहे? विषय असा आहे की पालकमंत्र्याच्या जनता दरबार दर सोमवारी पालकमंत्र्यांनी सुरू केलेला आहे, पण भंडारा जिल्ह्यातल्या मूलभूत गरजा ह्या पालकमंत्र्यांच्या समोर त्यांच्या पक्षाचे लोक येऊच देत नाही। तो जनता दरबार एका विशिष्ट पक्षाचा दिसून येतो आणि म्हणून ज्या समस्याकडे मंत्र्याच्या दुर्लक्ष आहे त्या समस्या वेधण्यासाठी, त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला तहसीलदाराच्या मार्फत निवेदन घेऊन देण्यासाठी आलेलो आहोत। मुळात आमची मागणी होती, आमचा जो भंडारा बपेरा रस्ता आहे तो मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। मागच्या महिन्यामध्ये आपल्या आमदारांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला, पण त्यांच्या इशाऱ्यावरही रस्त्याचं काम सुरू झालेला नाही। मराठवाड्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे भंडारा जिल्ह्यात सुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणात आला आणि अनेक शेतकऱ्यांचे धान धोक्यात आलेले आहेत। अशा परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आणि जनप्रतिनिधींनी शासनाला जी मागणी केलेली आहे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि 50,000 रुपये पंजाब राज्याप्रमाणे हेक्टरी मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी द्या, त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे। रब्बीच्या शेतकऱ्यांना ज्यांनी धान दिले केंद्रावर त्यांना अजूनही धानाचे पैसे मिळाले नाही, बोनसचे पैसे मिळाले नाही, शेतकरी हवालदिल झालेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी सुद्धा करावी, म्हणून या मागणीसाठी आम्ही निवेदन देण्याकरता आलो। मोठ्या प्रमाणात इथं समस्याग्रस्त शेतकरी होते, त्यांनी आपली व्यथा तहसीलदाराच्या समोर मांडली की आम्ही जनता दरबारात येतो पण आमचे म्हणणे कोणी ऐकून घेत नाही, त्यामुळे आम्ही त्यांचे सुद्धा विषय तहसीलदाराच्या समोर मार्गी लावण्यासाठी ठेवलेले होते। बरेचसे समस्याच्या निवारण होत नाही साहेब, तर निवारण नाही झालं तर आपली पुढची स्टेप काय राहणार आहे? या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले 2014ला, तेव्हा भारतामध्ये सेवा हमी कायद्याची सुरुवात सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये केली होती आणि सेवा हमी कायद्यामध्ये हे अपेक्षित आहे की कुठल्याही लाभार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याला कुठल्या ऑफिसमध्ये जाण्याची गरज पडू न देता त्याला ऑनलाईन सेवा पुरवली गेली पाहिजे। पण या राज्यामध्ये जनता दरबार घेण्याची वेळ का आली, हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या समोर पडला पाहिजे, त्याचं उत्तर त्यांनीच दिला पाहिजे आणि त्यांनी जर याकडे दुर्लक्ष केलं, मोठ्या प्रमाणात संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी ना महिने मिळू शकले नाही। इंदिरा गांधी निवृत्त पेन्शन योजना 9 महिन्यापासून पोर्टल बंद आहे, पण पालकमंत्र्याचे त्याकडे दुर्लक्ष आहे। जनता दरबार घेऊनही आमच्या म्हाताऱ्या महिलांना न्याय मिळू शकत नाही आणि याकडे जर शासनानं लक्ष घातलं नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी या परिसरात आमरण उपोषण करू। तुमसर से सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट।